तर आज आपण अगदी झटपट आणि तितक्याच सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी एका तव्यावर 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तवा चांगला तापवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 2 मोठे पनीरचे तुकडे मी भाजून घेणार आहे। दोन्ही साइडने छान असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छोटे छोटे तुकडे करून तेलामध्ये परतण्यापेक्षा अशा पद्धतीने मोठा तुकडा आपण परतून घेऊयात, म्हणजे नंतर आपल्याला एकदम सोयीस्कर होऊन जातं आणि तेलावर भाजताना सुद्धा व्यवस्थित सोयीस्कर भाजलं जातं। तर हे पहा, छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला दोन्ही साइडने भाजून घ्यायचंय। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर तुम्ही इथे पाहू शकता, मस्त असं लालसर होईपर्यंत आपण पनीर छान असं भाजून घेतलेलं आहे। हे पहा, तर आता आपण हे साईडला काढून घेऊयात। आता त्याच तव्यामध्ये आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत। आता आपल्याला हा कांदा लालसर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे। तर 2 मध्यम आकाराचे कांदे इथे घेतलेले आहेत। जशी पनीरची क्वांटिटी असेल किंवा भाजीची क्वांटिटी असेल त्या पद्धतीने याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता। कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण तुमच्या ग्रेव्हीनुसार वाढवून इथे तुम्ही घेऊ शकता। तर छान कलर चेंज होईपर्यंत आता आपण हा कांदा परतून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आणखीन थोडंसं तेल मी ॲड करते, म्हणजे व्यवस्थित असा आपला कांदा भाजला जाईल। त्यातच यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आता हे देखील आपल्याला तेलावर छान असं भाजून घ्यायचं आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यामध्ये छान हॉटेलसारख्या चवीची आपली पनीरची भाजी घरच्या घरी तयार होते। झटपट बनवायचं असेल तर ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून पहा। त्यानंतर इथे 4 ते 5 काजू घालायचे आहेत। जर काजू अवेलेबल नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही 2 चमचे तीळ घातलं तरी देखील चालेल किंवा मगज बी घातलात तरी देखील चालेल। तर आता हे पहा, कलर याचा छान असा चेंज झालेला आहे, लालसर कलर आलेला आहे आणि आता या स्टेजवर 1 मोठा टोमॅटो इथे मी उभा कट करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। पुन्हा एकदा जशी तुमची ग्रेव्ही असेल त्या पद्धतीने टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तर आता टोमॅटो चांगला असा तेलावर पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर 1-2 मिनिट आपण तेलावर टोमॅटो चांगला असा परतून घेऊयात। तर हे पहा, छान असं तेलावर आपण हे सगळं साहित्य परतून घेतलेलं आहे। आता हे साहित्य थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। व्यवस्थित छान असा परतलं की मसाला देखील तितकाच आपला चविष्ट होतो। तर आता त्यानंतर हे जे पनीरचे तुकडे आपण भाजून घेतलेले आहेत ते कट करून घेऊयात। तर छोटे छोटे पनीरचे तुकडे करून मग तव्यावर भाजण्यापेक्षा असे मोठाच तुकडा पनीरचा भाजणं जास्त सोयीस्कर ठरतं। त्यामुळे अशा पद्धतीने पनीरचे तुकडे तुम्ही भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर मग हे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून तुम्ही घेऊ शकता। तर हे पहा, छान असे पनीरचे तुकडे इथे मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सिंग जारमध्ये जो आपल्याला भाजलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे। कांदा टोमॅटो जो आपण भाजून घेतलेला आहे त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। यामध्येच हलकंसं तेल गरम झालं की लाल तिखट 2 चमचे, त्यानंतर पनीर मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा आणि हळद यामध्ये घातलेली आहे। तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच आपल्याला जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो घालायचा आहे। मसाला वाटताना एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे। मिश्रणाला चांगली अशी उकळी आली की त्यानंतर यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने। आणि तुम्हाला ग्रेव्ही आणखीन थोडी दाटसर हवी असेल तर यामध्ये तुम्ही पनीर किसून घालू शकता, त्याने आणखीनच चव याची वाढते।
तर आता आपण एक 3 ते 4 मिनटं ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेऊयात. गरज वाटल्यास हलकंसं पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर हे पहा, थोडंसं पनीर मी साईडला काढून ठेवलं होतं, ते यामध्ये आता मी किसून घालते आणि छान अशी आपली ती ग्रेव्ही तयार होते. याने छान असा दाटसरपणा येतो आणि छान टेक्स्चर येतं ग्रेव्हीला, त्यामुळे पनीर किसून नक्की घाला. आता हे पनीर किसलेलं घालायचं आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन 2 मिनटं लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. अप्रतिम चवीची, एकदम हॉटेलसारखी चव याला लागते. त्यामुळे एकदम सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा. आणि इथे आपली मस्त अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी झटपट होणारी हॉटेलसारख्या चवीची पनीरची भाजी आपली इथे तयार होते. हे पहा, आणि ग्रेव्हीला सुद्धा अगदी छान एकदम मस्त टेक्स्चर आलेलं आहे. आणि इथे आपली कोणतंही तामझाम न करता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीची पनीरची भाजी तयार झालेली आहे. याला मसाला पनीरसुद्धा तुम्ही म्हणू शकता. अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हाला जर मसाल्यामध्ये काजू वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही थोडेसे पनीरचे क्यूब, तीळ किंवा यामध्ये मगज बी वापरू शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका.